मित्रांनो, जवळपास 37 कोटी रुपयांचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याला सुरुवात झालेली आहे. तर तो जिल्हा कोणता आहे आणि यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहेत? त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्यातील पीक विमा हा कधीपर्यंत तुमच्या खात्यात वितरित होईल? त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना अद्यापही कापूस पिकाचा आणि तूर पिकाचा पीक विमा तुमच्या खात्यात वितरित झाला नसेल, ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतुल, स्वागत आहे कृषी चॅनलमध्ये. तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा. तर परभणी जिल्ह्यातील जे खरीप हंगाम 2024चा पीक विमा, पीक कापणी प्रयोगावर आधारित जे पीक विमा होता, त्यासाठी बरेच शेतकरी हे अद्यापही वंचित राहिलेले होते. जवळपास 36,000पेक्षा जास्त शेतकरी या पीक कापणी प्रयोगावर आधारित जे पीक विमा राहिलेला होता त्याचे बाकी होते. मग शेतकऱ्यांना वाटलं बाबा 2 वर्ष झाली, आता हा पीक विमा काय आमच्या खात्यावर वितरित होणार नाही. आमच्या स्टेटसमध्ये रक्कम दाखवली गेली, अप्रूव्ड बाय आयसी वगैरे दाखवण्यात आलं, आधार बेस वगैरे दाखवण्यात आलं, बरेच दाखवण्यात वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांच्या जे स्टेटसमध्ये आहे त्या प्रकारे स्टेटस चेंज झालेलं होतं. परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा वितरित झालेल्या नव्हत्या. तर फायनली मित्रांनो, 37 कोटी रुपयांचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे. लागलीच जवळपास 1 ते 2 दिवसांमध्ये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे. आता त्यानंतर परभणी जिल्ह्यातील जे दुसऱ्या टप्प्यातील खरीप हंगाम 2025चा पीक विमा आहे तो देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरणाला सुरुवात झालेली आहे. बरेच शेतकरी जे सोयाबीन पिकाचं म्हणा किंवा मूग उडीद पिकाचं म्हणा पीक विम्यापासून वंचित होते, तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा या सोयाबीन पिकाचा पीक विमा हा वितरणाला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील जे जवळपास मला वाटतं 20-22 मंडळं हे पीक विम्यापासून वगळण्यात आलेले होते, पीक विम्यापासून या मंडळांना काढून टाकण्यात आलेलं होतं. तर फायनली मित्रांनो, जे नांदेड जिल्ह्यातील 22 मंडळं पीक विम्यापासून काढण्यात आलेले होते त्यांना देखील पीक विम्यामध्ये खरीप हंगाम 2025च्या पीक विम्यामध्ये ॲड करण्यात आलेलं आहे आणि या 22 मंडळाला देखील पीक विमा वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील आणि पहिल्या टप्प्यातील जे बाकी होता हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरणाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, जे इतर मंडळ होते तर त्या मंडळातील जे पहिल्या टप्प्यातील पीक विमा वाटप झालेला होता त्यांना दुसऱ्या टप्प्यातील सुद्धा पीक विमा वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे. आता तुम्ही देखील या 2-3 जिल्ह्यातून आणि काही शेतकरी आता हिंगोली जिल्ह्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात इंस्टाग्रामला मेसेज करत आहेत की बाबा हिंगोली जिल्ह्याच्या पीक विम्याचं काय झालं. तर सध्या तरी मागच्या वेळेस सुद्धा पहिल्या टप्प्यातील पीक विमा सुद्धा हिंगोली जिल्ह्यातील वाटपाला थोडासा लेटच झालेला होता. त्याचनुसार या सेकंड टप्प्यातील पीक विमा सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्यासाठी वेळ लागू शकतो. सध्या तरी याविषयीची कुठलीही अपडेट हाती लागलेली नाही. तर ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.